तर नमस्कार पब्लिक, भटकंती उम्यावरती तुमचं स्वागत आहे. आज आम्ही योगेशचा मित्र योगेश सर एकत्र आहेत. पाठीमागे एक मित्र आहे आमचा. यांना तुम्ही इस्तानबुलमध्ये मी तुमची ओळख करून दिली होती लास्ट व्हिडिओमध्ये. आणि हे आशिष सर आहेत, शापूरची पालनजी चेकिंग आहेत, SP रेसिडेन्सीमध्ये राहतात. तर या ठिकाणी आपला हा फक्त प्रॉपर्टीचा ब्लॉग नाही योगेश सर, जस्ट नॉर्मल ब्लॉग आहे आपला हा. तर आज आम्ही ब्लॉगवर मी तुम्हाला सांगतो, जस्ट आज आम्ही कानिमनाथला दर्शन घेतलं गुरुवारी. तिथं मस्त आम्ही भेळ खाल्लेली आहे. भेळ खाल्ल्यानंतर आम्ही आज आलो होतो. आमचं एक असंच आज सुट्टी होती. सुट्टीच्या दिवशी एन्जॉय म्हणून आता हे दाखवू शकता तुम्ही पुढे आम्ही तळ्यावरती आलेले आहे. तळ आहे बघा, बघू सुंदर. शकता. अतिशय आणि सुंदर सनसेट आहे या ठिकाणी. फक्त हे तळ नसून आमचं एक फ्युचरचं डेस्टिनेशन आहे. कारण या ठिकाणी प्लॉटिंग येत आहे. म्हणजे आमचं जे प्रोफेशन आहे रिअल इस्टेटचं, आम्ही फ्लॅट विकतो. तर या ठिकाणी एक इंडियाचे नंबर 1 डेव्हलपर आहेत शापूरची पालनजी, त्यांचं या ठिकाणी प्लॉटिंग येत आहे. जस्ट त्याची आता शूटिंग वगैरे घेतली आम्ही आणि जस्ट लेकवरती आलो. आता इव्हिनिंगचा टाईम आहे, मस्त सनसेट वगैरे होईल या हिशोबाने आलेलो आहे. तर बघा, तुम्हाला पण जर प्लॉट वगैरे घ्यायचा असेल तर करा कॉन्टॅक्ट. म्हणजे तुम्ही प्लॉट घेतले तरच आम्ही पण फ्युचरमध्ये प्लॉट घेऊ शकतो. मस्त सनसेट आहे. या ठिकाणी योगेश सर काहीतरी डिस्कशन करतायत. या ठिकाणी लक्ष्मण वाघमारे हे आमचे मित्र, ते पण आलेले आहेत आज. वेळात वेळ काढून, पण ऑफिसचे कॉल काय त्यांना सुधरू दे नाहीत. लय कॉलवरती कॉल येत आहेत त्यांना. तर लेकवरती पवायची इच्छा झाली, पण नको, टावेल आणलेला नाही, नाहीतर पाऊलच असतो. मस्त आहे पाणी, निवळ पाणी मस्त आहे, बघू शकता. कसं आहे पाणी. तर भरपूर दिवस झालं ब्लॉग शूटिंग करायला टाईमच भेटला नाही. तर म्हणलं आज आलो आहे तर आज ब्लॉग काढून घ्यावा. तर या ठिकाणी ब्लॉग शूट केला. टाईम भेटत नाही, बिझी शेड्यूल आहे पूर्ण. तुम्ही पण जात जावा, फिरत जावा. तर खूप मस्त प्लॉटिंग आहे. प्लॉटिंगचं बोलायचं झालं तर 105 एकराचं प्लॉटिंग आहे. मस्त असे प्लॉट आहेत. आणि स्टार्टिंग प्राईस फक्त 90 लाख रुपये, 2 गुंठ घेऊन टाका. योगेश सरांची ही गाडी घेऊन आलेलो आहे. चार्जिंग बघावी लागेल किती आहे. आज इलेक्शन असल्यामुळं कस्टमर नव्हते, भरपूर सेल्स ऑफिस बिल्डरचे क्लोज होते. त्यामुळं कायचे मीटिंग वगैरे सगळे शेड्यूल बंद. म्हटलं फिरून यायचं. तर इथं शूटिंग वगैरे काढले, बघू शकता लेक. तर हे लक्ष्मण सर आहेत, त्यांची पण मी ओळख करून दिली होती तुम्हाला इस्तानबुलमध्ये, अँटालियामध्ये. त्यावेळेस DGM होते, आता वेगळ्याच पोस्टवरती आहेत. मोठी पोस्ट आहेत. आता इथून पुढचे CEOज होतील कंपनीचे. आताच हे वायब्रंटचे त्यांना ऑफर आले. पण आताच आम्ही आता हे टूर झाल्यानंतर आम्ही आता चाललो आहे हाँगकाँगला. जेव्हा तुम्ही आमचं इस्तानबुलला काही व्हिडिओ पाहिले होते, त्यानंतर आता आम्ही तुमच्यासाठी नवीन घेऊन येत आहोत. हाँगकाँगचे खास तिथं सगळं कसं आहे, नाईट लाईफ आहे आणि गॅमलिंग सिटी बोलतो आपण त्याला. इंडियातली तिकडे जायचंय फिरायला. सगळ्यात जगातली, सॉरी माय मिस्टेक, जगातली सगळ्यात महागडं शहर हाँगकाँग. हे आम्ही तुम्हाला लवकरच आमच्या ब्लॉगवरती दाखवू. बघा, जसं म्हणलं लक्ष्मण सर लय बिझी आहेत. बघा, कॉल आलेला आहे. 2 मोबाईल आहेत, माणूस एकच आहे. लय माणूस फोनवरती बोलतो. सगळं बंद आहे, पण आज त्यांची मीटिंग आणि कॉल चालूच आहेत. फिरायला आलं तरी बघू शकता. आमची EV पुढं पार्क केली आहे, योगेश सरांची EV. मस्त गाडी आहे. डिझेलचा खर्च नाही, फक्त EVचं नॉर्मल युनिट पडतात तेवढंच. म्हणून आम्ही लय प्लॅन करतो. योगेश सर आमचे चहा प्यायला सुद्धा आम्हाला सासवडला घेऊन येतात. पण भारी झालं, आज त्यांनी कानिमनाथला जाऊ म्हणले. आज गुरुवार आहे, सकाळ सकाळ फोन आला, बाकीचे कामं उरकून घेतले. म्हणलं आता निघावं फिरायला. तर आलो, देवाचं दर्शन वगैरे घेतलं, मस्त भेळ खाल्ली, थोडंफार भाजीपाला घेतला. सासवडमध्ये भाजीपाला डायरेक्ट शेतामधला भेटतो, भारी भेटतो. तर तो घेतला. आता निघावं म्हणलं. नाही मस्त इकडं खाली प्लॉटिंग असणार आहे. हा लेक जो आहे तो प्लॉटिंगमध्येच असणार आहे. तर भारी प्लॉटिंग आहे, पण रेट खूप आहे. गरिबाची कामं नाहीत, पैसा लागतो, पैसा कमवावा लागेल. आता बघू शकता इकडं घोडे पण आहेत, दिसत आहेत का.
मला दाखवावे लागतील तुम्हाला, दिसत नाहीत सेल्फी कॅमेरा असल्यामुळे झूम होऊ शकत नाही. आज काहीच तयारी नव्हती, म्हणजे माईक पण आणलेला नव्हता, सेल्फी स्टिक पण नव्हतं, पण म्हणलं सेल्फी कॅमेऱ्यानं घ्यावं डायरेक्ट म्हणलं व्हिडिओ. खूप लवकर प्लॉटिंग चालू होते आणि वातावरण आता उन्हाळा असल्यामुळं, उन्हाळा नाही चालू झालेला पण आता झालायच उन्हाळा चालू झाल्यामुळं थोडं एवढं काही मस्त दिसत नाही वातावरण, म्हणजे सगळं गवत वगैरे करपलं. पावसाळ्यामध्ये खूप भारी दिसतं या ठिकाणी. आम्ही आलो होतो, पण बिबट्याही या ठिकाणी फिरतोय. बिबट्याचा विषय खोल असतो, म्हणून थोडं सांभाळून. या ठिकाणी आतमध्ये अलाउड नाही, पण आम्ही डायरेक्ट हेड ऑफिसवरून आल्यामुळं आम्हाला आतमध्ये एंट्री भेटली. बघू शकता घोडे. याला कुठे गेले? थांबा थांबा, आत्ता दिसले का? या ठिकाणी घोडे आहेत. आलेली आमची गाडी मागून. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गाडी आली, मला बसावं लागेल आता. निघतो आम्ही माघारी. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुम्ही पण असं फिरा, व्हिडिओ शूट करा. धन्यवाद, बाय बाय.